प्यारे बच्चों, शुरू करेंगे। शुरू कर। वी विल बी गोइंग टू सॉल्व जेई एडवांस, जेई अँड नीट लेवल सम्स. ठीक आहे ना? जरा यांच्याकडे पाहूया आपण. सिंगल चॉइस करेक्ट. ओके, सिंगल विल बी करेक्ट. जी एडवांस. प्यारे बच्चों, statements are there in front of you. पहिलं स्टेटमेंट बघ. Total translational kinetic energy of all molecules of given mass of ideal gas. प्यारे बच्चों, we are having ideal gas over here. अच्छा, आता काय म्हणतात बघा. is 1.5 times 1.5 times product of pressure and volume. आयडियल गॅस आहे, नो इश्यू सर. आयडियल गॅस शिवाय तर खेळ पहिलाच बॉल बाउन्सर गेला. ओके, चला सगळ्यांचे माइक्स म्यूट. जय गणेश. व्हेरी गुड मॉर्निंग गणेश. गणेश आला की ग्रुप मध्ये देव आल्यासारखा फील येतो. कोणी ना कोणी देव पाहिजे आपल्यात. गणेश इज अ देव माणूस ऑफ अवर बॅच. सो जेव्हा सेंड ऑफ फंक्शन असेल, देव माणूस अवॉर्ड असेल, तर इट विल गो टू गणेश. मिक्सरचा आवाज येत होता. येणार ना, ऑनलाईन टीचिंग आहे, कुछ भी हो सकता है. ओके, ती माझी छोटी ओवी नशिबाने बडबड करत नाही, नाही तर तिचाही आवाज येऊ शकतो. ठीक आहे, थोडासा डिसिप्लिन लावलंय तिला. प्यारे बच्चों, स्टेटमेंट नंबर 1. दी टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल म्हणजे एका रेषेतली, ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ गिवन मास ऑफ आयडियल गॅस. या ट्रान्सलेशनल शब्दाला पण जरा व्हॅल्यू हा बेटा. अच्छा, इज 1.5 टाइम्स प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या 1.5 टाइम्स आहे. अच्छा, हे जे स्टेटमेंट आहे याचं मिनिंग आपल्याला डिराईव्ह करायचं, म्हणजे ट्रू फॉल्स खाली दिलं असतं. जरा क्वेश्चनचा पॅटर्न समजून घ्या, ऍडव्हान्स मध्ये कसे विचारतात. स्टेटमेंट 2. मॉलिक्युल्स ऑफ गॅस कोलाइड विथ इच अदर. ऑब्वियस आहे, धपाक धपाक एकमेकांना धडकत राहणार, ते काही शांत बसणार नाही, ते तुमच्यासारखे. अँड व्हेलॉसिटीज ऑफ मॉलिक्युल्स चेंज ड्यू टू कोलिजन्स. धडकल्यामुळं त्यांच्या व्हेलॉसिटीज चेंज होत राहतात. आर यू अंडरस्टँडिंग? हे असे 2 स्टेटमेंट्स आहेत. तर पहिला ऑप्शन मला सांगतो की बघा, स्टेटमेंट 1 इज ट्रू, सेकंड इज ट्रू. म्हणजे पहिला ऑप्शन सांगतो की दोघं पण ट्रू आहे. 2 इज द एक्सप्लेनेशन फॉर 1. आणि हे सेकंड 1चं एक्सप्लेनेशन आहे. बरं का, नीट ऐक, 2 स्टेटमेंट्स कडे लक्ष दे. आणि ते काय म्हणतायत की हे याचं एक्सप्लेनेशन आहे, हे स्टेटमेंट याचं एक्सप्लेनेशन. दुसरा ऑप्शन काय सांगतो की बाबा पहिलं ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे. अच्छा, दोन्ही ट्रू आहे. आणि सेकंड इज नॉट एक्सप्लेनेशन फॉर द फर्स्ट. हे याचं एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे दोघं सुट्टे सुट्टे, दोघं वेगळे वेगळे. ओके, नेक्स्ट. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, विषय संपला. बरं का, पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, संपलं. शेवटचा ऑप्शन काय सांगतो? पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू. फटाफट बोला. क्वेश्चनचा टाईप का आलाय का सगळ्यांना? आपण पहिल्यांदाच या टाईपचे क्वेश्चन्स घेतोय. फटाफट बोला. नीट मध्ये सुद्धा आणि जेई मध्ये सुद्धा, अर्थात ऍडव्हान्स मध्ये विचारला. जेई आणि नीट मध्ये कमीत कमी 2-3 क्वेश्चन्स. व्हेरी गुड मॉर्निंग साहिलजी, व्हेरी गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग मध्ये 10 मिनिटं घालवायचे का काय? हा, चला क्वेश्चनचा टाईप का आला सगळ्यांना? हा, टेन्शन घेऊ नका रे, रिलॅक्स राहा. डीपीपी, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स ऍज सुन ऍज पॉसिबल. तुमच्यासाठी मी काय करणार आहे, प्रिंटेड फॉर्म मध्ये जो होमवर्क तुम्हाला आता फोटो काढून देतोय ना, हा, आम्ही तसंही घेत नाही, आम्ही तसंही करत नाही. हम नहीं सुधरेंगे, 1 2 3 4 बंद करो ये अत्याचार, हमें बस एंजॉय करने दो, लेट अस एंटरटेन. प्यारे बच्चों, आय विल बी गिव्हिंग इट इन द, पुन्हा एकदा सांगा. एवढा वेळ नाही सागर, हे ऍडव्हान्स समय, पटापट पटापट पुढे जायचंय. सो बेटा, तुम्हाला मी प्रिंटेड फॉर्म मध्ये ते ऍज सुन ऍज पॉसिबल देईन. सर आम्ही इकडं, तुम्ही तिकडं, करू, सगळं मॅनेज करू. चांगल्या लेवलकडे जाण्यासाठी अगोदर पुन्हा एकदा सांगते मी, जरा बेसिक लेवल क्लिअर करून पुढे चला. प्यारे बच्चों, पहिलं स्टेटमेंट सांगतं आणि दुसरं स्टेटमेंट सांगतंय. जे इन्फॉर्मेशन देतंय पटापट ग्रॅब करू. ट्रू का फॉल्स आधी ते बघू. चला स्टेटमेंट 1 वरती फोकस करू की टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गिवन मास ऑफ द गॅस. समजा एखादं कंटेनर आहे, ऑफलाईन सुरू करा सर. होणार ना, ऍज सुन ऍज पॉसिबल. होपफुली 1 तारखेपासून सुरू करू आपण. सध्या इथं लक्ष द्या, सध्या इथं लक्ष द्या. एखादं कंटेनर आहे, त्यात आयडियल गॅस आहे, ठीक आहे. तर ती कायनेटिक एनर्जी 1.5 टाइम्स. आता मला पहिली गोष्ट सांगा, कायनेटिक एनर्जी चा जो फॉर्म्युला आहे बेटा फॉर द गॅस काय आहे? 3/2 PV. ऍग्री? 3/2 PV. 3/2 भाग दे बरं, 1.5. अरे बेटा यस ऑर नो? 1.5 टाइम्स PV. सो प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या गुणाकाराच्या 1.5. यस. सो पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का? यस सर. पहिलं स्टेटमेंट काय आलं बच्चा?
True. Second, molecules of gas collide with each other. Yes, sir. Dhap, dhap, dhapa, dhap. धडकत राहतील. And velocities of the molecules change due to collisions. Common sense आहे. धडकल्याच्या नंतर velocity change होणार ना. It is very common sense. So प्यारे बच्चों, this is also true. So statement first is true, second is true. That means हा थर्ड आणि फोर्थ ऑप्शन तर गेला. आता मला फटाफट सांगा की पहिला ए का बी, टू इज द एक्सप्लेनेशन फॉर वन ऑर नॉट. या हिशोबाने पटकन मला रिप्लाय करा. ए का बी हे ह्याचं एक्सप्लेनेशन आहे का? फटाफट बोला. सेकंड फर्स्टचं एक्सप्लेनेशन आहे का विदाउट वेस्टिंग द टाइम? वेदांती सेइंग सर बी इज करेक्ट. इट इज नॉट एक्सप्लेनेशन. विद्या सेइंग सर ए की दिस इज एक्सप्लेनेशन ऑफ दिस. बाकी बाकी श्वेताचे पहिलं लेक्चर आहे गेल्या 15-20 दिवसांमधलं. श्वेताजी, सागरी सेइंग सर ए that this is explanation of this. बाकी को गणेश, देव माणूस ऑफ द बॅच, गणेश जी. हा बेटा लक्ष दे. हे याचं एक्सप्लेनेशन असण्याचा काही संबंध नाहीये. हा तर कॉमन सेन्स आहे ना. हे 1.5 पट येण्यासाठी याचा थोडं संबंध आहे. ते काय धडकतात म्हणून 1.5 टाइम्स असं थोडी आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ते बॉईल काका होते 1661 चा काळ आहे, त्यांनी केलेलं हे इन्व्हेन्शन आहे. सो याच्यासाठी याचा काहीही संबंध नाहीये. सो बघा 9 वाजताच्या बॅचचा इम्पॅक्ट. वेदांतने पटकन आन्सर दिलं. अँड अकॉर्डिंग टू वेदांत दिस इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन अँड ही इज करेक्ट. क्या बात. ठीक आहे ना. वेदांत तू चुकीचं असू शकतो का बाबा? तुझ्या बर्थडे पासून तू आम्हाला सगळ्यांना पार्टी दिली आणि मग तुझ्यामध्ये सुधारणा झाली. आमच्या सगळ्यांच्या दुआ लागल्या तुला. डन. चलो लेट्स सॉल्व. हा बी, गणेशने उत्तर दिलं बी. व्हेरी गुड. अशिलेश हॅज ऑल्सो एंटर्ड. ठीक आहे. आय होप तुम्हाला ओळीचा आवाज आला असेल. 9 वाजताचं लेक्चर अँड अ डिझास्टर. ठीक आहे. प्यारे बच्चों, लेट्स सॉल्व जी एडवांस वन अनदर सम. ऑनलाईन टीचिंग म्हणलं की असं सगळं पॉसिबल आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम जेई एडव्हान्स 2010. जेई एडव्हान्स 2010 2010. ए रियल गॅस बिहेव्स लाईक. हा हे उत्तर मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. रियल गॅस बिहेव्स लाईक आयडियल गॅस. हे उत्तर सगळ्यांचं यायला पाहिजे. ऑनलाईन मध्ये मजा येते सर. रियल गॅस बिहेव्स लाईक आयडियल गॅस इफ हा हे उत्तर सगळ्यांनी द्यायचं. कोणी चुकायला नको. एकमेकांचं कॉपी करू नका. प्रेशर अँड टेम्परेचर बोथ हाय. मी जरा शॉर्टकट मध्ये लिहितो. प्रेशर अँड टेम्परेचर बोथ हाय. सेकंड, pressure and temperature both low. Next, pressure is high, temperature is low. Pressure high and temperature is low. ह्या उत्तराची मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे, कारण की खूप फील दिलाय मी तुम्हाला याचा. आमचा साहिल याच्यातही स्क्रीनशॉट काढून विकिपीडियावर सर्च करू शकतो. चान्सेस नाकारता येत नाही. असं काही करू नका. प्रेशर इज लो अँड टेम्परेचर हाय. आंचल आन्सर आलं पाहिजे बेटा. हा फील दिला होता मी. जवळपास 15 मिनिट एक्सप्लेन करत होतो. कम ऑन, आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू बेटा. बोलो. रियल गॅस, आयडियल गॅस कधी कधी म्हणू शकतो आपण? डी इज करेक्ट. डी इज करेक्ट. बापरे, डी डी डी. अरे क्या बात. एवढं दंदनादन. हो जी हो, दंदनादन. वाह, आनंद वाटला. मला आज आनंद वाटला की मी तुमचा फिजिक्सचा टीचर आहे. म्हणजे मला थोडंफार बऱ्यापैकी शिकवता येतं. दंदनादन. यू हॅव टिक्ड परफेक्ट. याच्यात असं कोणी नाही ज्याला फील नाही आला. प्रेशर मस्ट बी लो, टेम्परेचर मस्ट बी हाय. ऍब्सोल्युटली परफेक्ट. समजा डेन्सिटीचा विषय आला तर डेन्सिटी हॅज टू बी लो. प्यारे बच्चों, प्रेशर इज लो, that means density is also low. Very good, very good. I felt very happy. Okay बेटा,
लक्षात ठेवा, डेन्सिटी लो पाहिजे, प्रेशर लो पाहिजे आणि टेम्परेचर हाय पाहिजे. सगळ्यांना तो फील आलेला आहे की मॉलिक्युल्सची इंट्रॅक्शन नको आहे, दे हॅव टू बी अवे फ्रॉम वन अनदर. हे कधी पॉसिबल आहे? व्हेन डेन्सिटी इज लो. सेकंड थिंग, प्रेशर हॅज टू बी लो. ज्यादा प्रेशर असेल तर ज्यादा एकमेकांच्या सोबत येतील, ते इंट्रॅक्शन होईल. आणि टेम्परेचर हाय असेल एकमेकांपासून लांब पडतील. सो डेन्सिटी लो, प्रेशर लो आणि टेम्परेचर हाय. क्लिअर आहे गणेश? सगळ्यांना फील क्लिअर आहे? चल नेक्स्ट. पहा, बोलता बोलता पोरं जेई ऍडव्हान्स सम सोडवायला लागले. अर्थात जेई ऍडव्हान्स साठी मेन्स क्रॅक करावी लागते. वी आर अज्युमिंग की दॅट वी आर एबल टू क्रॅक जेई मेन्स. अरे बरोबर का नाही वेदांत? करू शकतो का नाही आपण? सर आमचं टार्गेट तर नीट आहे ना सर, करे तो क्या करे सर. चलो एससीक्यू फ्रॉम जेई ऍडव्हान्स 2012. ठीक है. So the question is, a mixture of 2 moles of helium gas, a mixture of 2 moles of helium gas, कंसात दिलंय बघ त्यांनी, atomic mass 4 AMU, okay, and 1 mole of argon gas, and 1 mole of argon gas 40 AMU. हा चालता बोलता तुम्ही जरा थोडंसं पाठ करायचं, दिलेलं असतं पण नाही दिलं तर काय. is kept at 300 Kelvin, is kept at 300 Kelvin in container, in container. Ratio of RMS speeds is ratio of म्हणण्यापेक्षा VRMS of helium to the VRMS of argon is equal to question mark. Okay. First option is 0.32. Next is 0.45, 2.24 and 3.16 are the options. ठीक आहे. चला आता काय करणार बेटा, ए मिक्सचर ऑफ 2 moles of helium gas, 2 मोल हेलियम गॅस, अर्थात मिक्सचर आहे. दॅट मीन्स लेट्स अज्युम की आपल्याकडे एक कंटेनर आहे. ठीक आहे. ह्या कंटेनर मध्ये हेलियम गॅस 2 मोल आहे. ठीक आहे. बर 4 AMU दिले, अर्थात ते नंतर वापरू आपण. 1 मोल ऑफ आर्गॉन गॅस, आर्गॉन गॅस आहे 1 मोल, आर्गॉन गॅस आहे 1 मोल. ठीक आहे ना. अच्छा, सो दे आर केप्ट एट 300 Kelvin. विद्या इज सेइंग सर ए इज करेक्ट. अच्छा बघू आपण विद्या, आय डोंट थिंक इफ ए इज करेक्ट. बघू आपण. 300 केल्विनला ठेवलंय हे, टेम्परेचर इज 300 Kelvin. VRMS of helium to the VRMS of argon, we are expecting the ratio. एका कंटेनर मध्ये 2 मोल हेलियम, 1 मोल आर्गॉन आणि टेम्परेचर 300 Kelvin. प्यारे बच्चों, so many students will get confused with सर हा 2 मोल आहे, हा 1 मोल आहे. बेटा सी ऑप्शन. वेदांत तुक्का मार मार मार, तुक्का मार. तुक्का कोणाचा बसतोय बघूया आपण. अज्युम करा एक्झाम असती, तुक्का मारला असता तर कोणता बसला असता? आंचल. अरे क्या बात, आंचल इज परफेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुक्का तर नाही ना अंचल? तुक्का तर नाही ना बेटा? सोडूयाला आपण. विषय VRMS चा आहे. तर VRMS चा फॉर्म्युला फास्ट मध्ये तुम्हाला आठवला असेल की √3RT/m0. आठवला का नाही आठवला? प्यारे बच्चों, 3 इज कॉन्स्टंट, R इज कॉन्स्टंट, दोघांचा विषय संपला. अरे R गॅस कॉन्स्टंट ना, T इज द टेम्परेचर विच इज 300 Kelvin. दोघांनाही 300 Kelvinला ठेवलंय, सो त्याचाही संबंध नाही. सो त्यात काही बदल नाही, खाली m0. दोघांच्या मॉलिक्युलर किंवा मोलर मास मध्ये बदल आहे.
दोघांच्या मोलार मास मध्ये बदल आहे. हा 40 आहे आणि हा 4 आहे. सो बाल मित्रांनो, VRMS हॅज टू बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम नॉट. ही गोष्ट कळली का सागर, वेदांत, गणेश? 3 आणि R तर ते दुनियाभर जगात सगळीकडे कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. अरे दोघांच्यासाठी कॉन्स्टंट येणार आहो. त्या चेंज थोडी झाला, कमी जादा काहीच नाही. मग खाली विषय उरला एम नॉटचा. सो VRMS इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम नॉट. आणि मग रेशो लिहा, VRMS ऑफ कोण, हेलियम भागिले VRMS ऑफ आर्गॉन इज रूट मध्ये आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय बेटा, एम नॉट ऑफ हेलियमचा खाली जाईल आणि आर्गॉनचा वरती एम नॉट ऑफ आर्गॉन भागिले एम नॉट ऑफ हेलियम. इनव्हर्स आहे ना, वरचा खाली खालचं वर. चला टाकून द्या. आर्गॉन 40, हेलियम 4, डिस्काउंट याला स्क्वेअर रूट ऑफ 10 इज अप्रॉक्सिमेटली 3.16. स्क्वेअर रूट ऑफ 10 इज अप्रॉक्सिमेटली 3.16. फटाफट बोला. इंटरेस्टिंग. अरे बोलो, इज देर एनी अडचण? अरे बोलो, हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? आंचल हे असंच केलं होतं का तू? आय एम व्हेरी हॅपी इफ यू हॅव डन बाय दिस वे. क्या बात, व्हेरी गुड. कमीत कमी एखादा तरी पाहिजे ज्याला हे जमलं पाहिजे होतं. काही अडचण नाही. आता करा. हे बघ किती मोल आहे, काही घेणं देणं नाही. काही घेणं देणं नाही. ठीक आहे. लुक ऍट द फॉर्म्युला ओनली, फोकस ऑन द फॉर्म्युला ओनली. झालं? चला आता ऍडव्हान्सच्या नंतर जरा जेईचे 1-2 सम घेऊ. ठीक आहे. चला या गडबडीत स्वराज पण आला. चलो, क्वेश्चन इज फ्रॉम 2012 जेई मेन्स 2012. क्वेश्चन इज a perfect gas at 27 degrees Celsius is heated at constant pressure so as to double its volume. Double its volume. अशा पद्धतीने रोहित पण एंट्री करू शकतो, असा एक प्राथमिक अंदाज आहे. फायनल टेम्परेचर ऑफ गॅस विल बी final temperature of gas. Option is 327 degrees Celsius. Second is 200. Third is 54 डिग्री सेल्सिअस आणि शेवटचा तुमच्या आवडीचा नन. ओके, लुक ऍट द क्वेश्चन प्लीज. समजतोय क्वेश्चन? अरे बापरे, पार्टिसिपंट्स 13, मी धरून 1 डझन जण आहे आज. 2-4 जण ऍडिशनल आहे. श्वेता, आशिलेश. चलो हॅव अ लुक ऍट द क्वेश्चन बाल मित्रांनो. ए परफेक्ट गॅस ऍट 27 डिग्री सेल्सिअस इज हीटेड. परफेक्ट गॅस आहे. ओके सर, परफेक्ट इज युअर आयडियल गॅस. 27 डिग्रीला येतो म्हणजेच किती केल्विन बेटा? बघ लक्ष दे. टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस सार्थ किती झाला? 300 केल्विन रूम टेम्परेचर. ओके. इज हिटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे, काही अडचण नाही सर. सो एज टू डबल इट्स व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय झाला? डबल. सो बाल मित्रांनो, मी असं म्हणू का की V2 इज 2 times V1. फायनल टेम्परेचर पाहिजे, याचा अर्थ बाल मित्रांनो हे T1 आहे. T2 इज क्वेश्चन मार्क. क्वेश्चन कळाला का नाही कळाला? क्वेश्चन कळाला का नाही कळाला? बघ इतके सोपे क्वेश्चन्स येतात तुमच्या जेईच्या याच्यामध्ये. आहे का काही कॉम्प्लिकेशन? आपल्या बोर्डाच्या याच्यातले सम अवघड आहे याच्यापेक्षा. अरे आहे का नाही? हा, मग आठवतोय का 1781च्या काळातले चार्ल्स काका? चार्ल्स लॉ. आठवतोय का? चार्ल्स लॉ, प्रेशर कॉन्स्टंट. चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो बाल मित्रांनो, जो पाहिजे तो नेहमी वरती ठेवा. सो मी याला असं लिहू का? V2 upon V1 is T2 upon T1 is that easy.
टेम्परेचर नेहमी केल्विन मध्ये करा. वेदांती सिंग सर तुम्ही इझी वाले सम घेताय, चीटिंग करताय तू. हमने पकड़ा गुरुजी को. V2 is 2 times V1 upon V1 is equal to T2 काढायचा आहे. T1 हे बघ 300 केल्विन. टेम्परेचरला नेहमी केल्विन मध्ये करा. टेम्परेचरला सेल्सिअस मध्ये खेळशील चालणार नाही. आधी तिचा क्वेश्चन होता सर त्या दिलेल्या एमसीक्यू मध्ये डिग्री सेल्सिअस आला ना आला रे आला रोहित आला. डिग्री सेल्सिअस सुद्धा चालतं, त्याला कन्वर्ट करावं लागतं केल्विन मध्ये. फक्त न्यूमेरिकल सॉल्विंग मध्ये केल्विन वापरा. ठीक आहे ठीक आहे. ढिशक्याव गेला. T2 किती आला? T2 किती आला? 300 दुने 600. उत्तर कशात येईल? केल्विन. कारण केलं कशात होतं? केल्विन मध्ये. पण चीक सगळं डिग्री सेल्सिअस मध्ये. म्हणजे बालमित्रांनो -273 करा. आय विल गेट आन्सर इन डिग्री सेल्सिअस. सो 10 तून 3 गेले 7, 9 मधून 7 गेले 2, बॉरो 5 तून 2 गेला 3. ढिशक्याव. मजा आली? सर खुशाल सोपे सम घेता आणि आम्हाला विचारता मजा आली का नाही. दॅट्स वाय इट इज माय ड्युटी टू टेक सम व्हॉट अवघड सम. की वेदांत म्हणला पाहिजे सर हे अवघड सम आहे. अदरवाईज आपण ते घेणारच नाही. स्क्रीनशॉट झाला. चल वेदांत म्हणला पाहिजे सर इट इज अवघड. वेदांत म्हणलं सर आमच्यासाठी सगळं अवघडच आहे, काही पण घ्या. चल सो वेदांच्या रिक्वेस्ट नुसार थोडस अवघड सम घेतो मी. दॅट वॉज आस्क्ड इन जी 2014. तुम्ही सगळे म्हणले पाहिजे की सर हे अवघड आहे, अदरवाईज मजाच नाही. ऍट रूम टेम्परेचर a diatomic gas is found. To have RMS speed of 1930 मीटर पर सेकंड. ठीक आहे. द गॅस इज. आता गॅस ओळखायचा कोणता आहे? हायड्रोजन, क्लोरीन, O2, F2. क्वेश्चन सोपं आहे अवघड हे सांगा दी फटाफट. कम ऑन बोलो वेदांतजी. हाऊस द जोश, हाऊस द क्वेश्चन, हाऊस द MCQ. सायली सेन्सर मोकार सोपा आहे. बोला बाल मित्रांनो. आली रे आली. आता गॅस ओळखायची भारी आली. आता गॅस ओळखायचा. आंचल इज सेइंग H2. अरे क्या बात आंचल, आय थिंक यू आर परफेक्ट. आय थिंक यू आर क्लोज टू परफेक्शन. अभी मजा आएगा. आंचल यू आर करेक्ट बेटा. अच्छा गुगल वर आहे ते. गुगल वर भेटतं का धनातन? अच्छा 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 अच्छा. डायट. अरे बेटा डायटोमिक तर सगळेच आहे. अरे बघ ना राव. ठू 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 ठू. गुगल वर सापडवता काय आन्सर तुम्ही? काय करत असता राव? विकिपीडियाला एकदम ग्रॅब केलं काय तुम्ही? असं तर नाही ना? झालं बोते वेदांचा माईक मी म्यूट करतो. चला लक्ष द्या रे, लक्ष द्या. हा चला अनमोल, गणेश कोण कोण आहे क्लासमध्ये? कोण कोण आहे जरा? दॅट इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. चला आज कोण कोण आहे? आकांक्षा, आचल, एजी मीन्स अनमोल, आशुलेश क्या बात. आशुलेश एकदम देवासारखा शांत बसलाय आज. गणेश सारखा. रोहित इज स्टील देअर. साहिल क्या बात. सागर, साहिल, श्वेता इज ऑल्सो देअर. गेस्ट लेक्चरर, यू नो गेस्ट. वी आर हॅव्हिंग 2 गेस्ट टुडे. अच्छा सो प्यारे बच्चों इथे बघ ना काय आहे. रूम टेम्परेचरला डाय अटॉमिक गॅस. आपल्या एवढंच कळलं, हे तर सगळे डायटॉमिक आहे. अच्छा ऑप्शन सी आहे सागरचं म्हणायचं सर O2. बर फाउंड टू हॅव RMS स्पीड ऑफ दिस. ह्या गॅसचे मॉलिक्युल ह्या स्पीडने पळतायत. 1930. मी तुम्हाला सांगितलं का नाही राऊंड ऑफ करायचं. H2 बघू आता आपण. आएगा मजा राउंड ऑफ करने का, कैसे तो भी आंसर के पास जाने का. गुरुजी हम इस क्वेश्चन को कैसे करें? टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग. VRMS
is under root 3 RT by m naught. अरे बच्चों येस और नो. VRMS दिला, एकोणाविषयी 30 दिला, याला आपण 2000 करायचं, त्याच्याशिवाय मजा येणार नाही, आपल्या ज्याने ते सम सुटणार नाही. स्क्वेअर करा. सो VRMS चा स्क्वेअर केला, व्हॉट विल हॅपन बेटा? 3RT अपॉन m नॉट. झालं? अच्छा, माझ्याकडे RMS स्पीड आहे, मला ओळखायचा गॅस आहे. 4 तास झाला बेटा, आय हॅव टू फाइंड m नॉट. हा जर निघला तरच मला आन्सर कडे जाते. सो m नॉट ला वरती घेऊ, VRMS स्क्वेअर ला खाली घेऊ, 3RT बाय VRMS स्क्वेअर. ठीक आहे, चलो. सो प्यारे बच्चों, m नॉट इज 3. सर हा कुठून आला? दिलेला असतो तुला एक्झाम मध्ये, नसेल तर मात्र त्याला काही पर्याय नाही, पाठ पाहिजे. बट एक्झाम मध्ये दिलेला असतो गॅसचा कॉन्स्टंट 8.314 जूल्स पर मोल केल्विन गुणिले टेम्परेचर. कुठे टेम्परेचर आहे का? नाही, रूम टेम्परेचर स्टँडर्ड हे काय रूम टेम्परेचर. सो 273 केल्विन. गेटिंग ना बेटा? ओके, भागिले VRMS चा स्क्वेअर आहे, राऊंड ऑफ केलं किती झाली? 2000 गुणिले 2000. ऍग्री ना बेटा? चला पुन्हा दनादन राऊंड ऑफ करायचं, लाजायचं नाही. हे 273 चे 300 करायचे, 8.314 ला सरळ सरळ 8 पकडायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बर, आता खाली 2000 2000 3 गुणिले 8 लिहू का? 24 गुणिले 300 ला असं लिहू का? 3 गुणिले 10 ची पॉवर 2 भागिले 2000 2000 आहे, मग मी असं लिहू का? 2 दुने 4, 10 ची पॉवर ही 3 ही 3 झाले 6. काय मस्त वाटतंय आता, सुटसुटीत वाटतंय सर एकदम. आज लई एनर्जी दिसते सर, याचा अर्थ नेहमी कमी असते. 9च्या लेक्चर मध्ये ज्यादा आहे का काय? च्यवनप्राश का कमाल. च्यवनप्राश नाही रे, वेदांनी पार्टी दिली दुसऱ्या दिवशी, थोडीशी लेट दिली, ठीक आहे ना, बट दिली. तुम्हाला कोणाला दिलीच नाही त्याने. 6 गुणिले 3 किती झाले? 18. 18 10 ची पॉवर 2 खालून 6 वर गेले, -4. काय रे बच्चों, काय चाललंय? सगळं व्यवस्थित चाललंय ना? 3 R टाकला, टेम्परेचर टाकलं, ओके. VRMS चा स्क्वेअर दिला, ओके. इथपर्यंत आलं, ओके. ती कशात होती? मीटर पर सेकंड मध्ये, काही अडचण नाही. हे m नॉट आलं. अच्छा जी. हे जे मास आलं हे कशात येणार? केजी. पार्टीची पॉवर आहे, पार्टीची पॉवर. अरे बच्चों, दिस विल बी इन केजी. सगळे एसआय मध्ये, सगळे एसआय मध्ये. सो येणार मास केजी मध्ये येणार. आपल्याला सवय ग्रॅम्स पर मोल आहे, ग्रॅम्स पर मोल आहे. अनमोल लक्ष दे, ग्रॅम्स पर मोलची सवय. आता मी याला ऍडजस्टमेंट करतो, कशी करू? 10 ची पॉवर -4 आहे, तर आपल्याला माहिती आहे याला -3 करावं लागेल. 1.8 करतो आणि 10 ची पॉवर -3 केजी. अरे काय केलं मी? मला ग्रॅम कडे जायचं ना, मग 10 ची पॉवर -3, मग 10 ची पॉवर -1, एक घर अलीकडे सरकलो, ऍडजस्टमेंट केलं. बाल मित्रांनो 1.8, आता बघ ना, 10 ची पॉवर -3 केजी चा अर्थ काय झाला? ग्रॅम्स. कळलं का नाही? 1.8 ग्रॅम्स म्हणजे कोणाच्या क्लोज आलं? हे दोनाच्या क्लोज आलं, बरोबर का नाही? दोनाच्या क्लोज कोण आहे गुरुजी? हायड्रोजन. कळलं का नाही? कळलं? डन डन बेटा. क्या हम आज के सेशन का लास्ट एमसीक्यू ले? थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय सगळ्यांचा? अरे वाढला का नाही राव? आता मी तुम्हाला जेईचे सम्स घरी देईल तर करणार का नाही? स्वराजी सिंग सर मजा आली. वेदांत म्हणाल सर सोपे सोपे तुम्ही घेतले, आता अवघड अवघड आम्हाला देणार. अच्छा, अंजली सिंग सर सम मोर सम्स. ठीक, काही अडचण नाही बेटा. You must try. Next question is an ideal gas at temperature. जी 2015 चा क्वेश्चन आहे हा. An ideal gas at temperature T average force
that a molecule applies average force that a molecule applies on walls of closed container, on walls of closed container, depends on T as, depends on this T as T च्या डोक्यावर Q. A good estimate for Q is simply Q is equal to question mark. ते काय म्हणतात आपल्याला Q काढा. And the options are 1/2, 1/4, 1 आणि none. चल सॉल्व किया जाए. येस सर. आयडियल गॅस आहे. ओके सर. अख्या सिलेबस मध्ये आयडियल गॅस आहे. त्यात नवीन काहीच नाही. जोपर्यंत 11वी-12वी होत नाही. ऍट द टेम्परेचर टी टेम्परेचरला ऍव्हरेज फोर्स दॅट अ मॉलिक्यूल, विषय फोर्स आला. आतापर्यंत फोर्स पिक्चर मध्ये कधी आलाच नव्हता. प्रेशर होता. इथे मला काय म्हणतात ते ऍव्हरेज फोर्स दॅट अ मॉलिक्यूल अप्लाइज. मॉलिक्यूलने अप्लाय केलेला ऍव्हरेज फोर्स, मॉलिक्यूल अप्लाइज ऑन द वॉल्स ऑफ क्लोज्ड कंटेनर डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ॲज. हा जो फील आहे ना, आपण एक क्युबिकल कंटेनर घेतला होता. फील करता कोणताही घेऊ शकता तुम्ही. आपण क्युबिकल घेतला होता आणि आपला जो नन्नासा मुन्नासा प्यारासा जो मॉलिक्यूल आहे तो ह्या भिंतीला जाऊन धडकला होता. आठवतोय का? प्रेशरवाला डेरिव्हेशन. तर तो फोर्स टेम्परेचर वरती कसा डिपेंडंट आहे? फोर्स इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचरची पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, का 1/4 म्हणजे फोर्थ रूट ऑफ टेम्परेचर, का 1 म्हणजे सरळ सरळ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि नन. तुम्हाला काय वाटतं? लेट मी हॅव युअर ओपिनियन प्लीज. कम ऑन. बोलो. सुनता है सक्सेस, सुन रहा है सक्सेस. अकॉर्डिंग टू यू व्हाट कुड बी द आंसर? साहिल सेइंग सर कहना क्या चाहते हो? विद्याचा ऑप्शन आपला आवडला सर. नन. ये सब मोह माया है ससुरा. सब मोह माया है सर. नन. सोडू. आंचल, एनी हिंट, एनी प्रेडिक्शन? तुक्का नको आपल्याला. एक आर यू क्लोज टू आन्सर? कॅन यू टेल मी द आन्सर? साहिल इज सेइंग 1. अच्छा, दॅट मीन्स सी. सी ना? अच्छा, आंचल सोडवा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर बेटा. सोडवा. आय विल बी व्हेरी हॅपी इफ आंचल सॉल्व्स. कोणतरी एकाने सॉल्व्ह केलं की जरा मजा येईल. साहिल तुझं म्हणणं सी आहे का? अच्छा साहिल, एनी प्रूफ इफ यू आर सेइंग सर सी? का आठवले म्हणून पाठवले? साहिल, इज देअर एनी प्रूफ? अश्लेष 1/2. गणेश इज सेइंग सी. अरे बापरे, आता इथं देवच म्हणलाय सी. देवच म्हणलाय सी, दॅट मीन्स गणेशच्या विनंतीला मान दिला पाहिजे. म्हणू का गणेश करेक्ट? सोडू आपण, बघू आपण. गणेश इज सेइंग सी. शक्यतो गणेश आंसर चुकणे म्हणजे इट्स नॉट अ जोक. शुरू किया जाए. आंचल. श्वेता इज सेइंग रोना आ रहा है सर जी. श्वेता, गेस्ट म्हणून आलं तर मग रडायला येणारच ना बेटा. यू टू कम डेली, यू टू प्रॅक्टिस डेली. हा, पाहुण्यांच्या डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे. कष्ट बघून, ही मेहनत बघून. पाहुणे कलाकार. डन. सुरू करू मी सोडवायला? आंचल जमतं बेटा? स्वराजचं म्हणणं सर आहे. अच्छा, कारण स्वराजला माहिती आहे प्रूफ द्यायचा काही संबंध नाही ना. मी देऊ शकतो ना सर पाहू शकतात. यू मे सेंड द स्क्रीनशॉट अँड आय विल सी. आय होप आन्सर बी. अच्छा, सोडवा. सोडवतो. चलो बेटा, विषय काय आहे की फोर्स आणि टेम्परेचरचं प्रोपोर्शनॅलिटी पाहिजे. बस एवढंच आपला क्वेश्चन आहे. सो बालमित्रांनो, प्रेशर ऑफ द गॅस
is 1/3 rho VRM square. Pressure is 1/3 rho VRM square. विषय कशाचा आहे बेटा? फोर्सचा. तर प्रेशर काय असतो? F परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. येस ऑर नो बेटा? आहे की नाही? प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. 1/3 रो काय? मास पर युनिट व्हॉल्यूम इंटू VRMS स्क्वेअर. त्या व्हीला सफिक्स मी का लावतो माहिती ना RMS? हे रिझन आहे त्याचं. या व्ही मध्ये त्या व्ही मध्ये कन्फ्युजन नको. छोटा व्ही आहे. अच्छा, मला पाहिजे फोर्स. मग एक काम करू, करे तो क्या करे सर, हम एक काम करेंगे सर, इज इक्वल टू 1/3. हा जो व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम याला असं लिहू, एरिया इंटू लेंथ. अरे बाबा, व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. आणि इथे बघ, एफ अपॉन एरिया. एरिया डिश क्या, एरियाचा विषय संपला. इथे 1/3 MVRMS आहे. आता काय करायचं? इथं भरपूर जण कन्फ्युज होतील. पिक्चर मध्ये टेम्परेचर कसं येईल? तर बेटा ते येईल कायनेटिक एनर्जी वरून. सांगतो मी, डोंट वरी, घाबरू नको. हा जो फोर्स आहे इज इक्वल टू, मला एक कळालं की 1/3 च्या ऐवजी याला 2/3 करतो आणि 1/2 MVRMS स्क्वेअर. ऍडजस्टमेंट केला रे आपण, नाही करावं किती वेळा केलं. वरती 2 खाली 2 असं केला. रियल राहिला का? हे बघा, हा यल, हा उरल यल इथं लावून टाकलं. ठीक आहे बेटा, लक्ष दे. 2/3 L 1/2 MVRMS स्क्वेअर. ऍडजस्टमेंट खाली परत सांग. वरती 2 आणि इथं भागिलेला 2 केले. बघ ना राव, 2 ऍडजस्ट केला. कशामध्ये? 1/2 MV स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. विच इज इक्वल टू 2/3L. हा कोण आहे? कायनेटिक एनर्जी. कोणाची? गॅसची. का मॉलिक्युलची? गॅसची. कॅपिटल एम इज द मास ऑफ द गॅस. बाल मित्रांनो, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस, गॅसची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय असते? 3/2 केबीटी. एका डायमेन्शनला हाफ केबीटी, हाफ केबीटी, हाफ केबीटी, है का नाही? सो इट इज 3/2 केबीटी. 3D वाला फील आलता का नाही जरा? हेच तर 3D पिक्चर मध्ये पाहतो तुम्ही गॉगल बिगल घालून. अरे का नाही? ते चार्जेस मला दिले तरी चालतील राव. 100 रुपये एक्स्ट्रा घेतात ते. अच्छा, आली का नाही आली? कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 केबीटी. सो पिक्चर मध्ये टेम्परेचर आलं का नाही आलं? आलं. ठीक आहे. फोर्स इज सरळ सरळ प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर डोक्यावर 1. दिस इज द करेक्ट ऑप्शन. फटाफट बोला, मजा आली का नाही आली? स्क्रीनशॉट घ्या. अरे बोलो, गणेश वॉज करेक्ट. म्हणजे गणेश तू क्रॅक करू शकतो जेईची एक्झाम, विषयच नाही. सर कीप युअर बॅनर रेडी, कीप द पोझिशन रेडी. अरे झालं का नाही? डन. साहिल वॉज ऑल्सो राईट. साहिल तू गणेशचं पाहिलं? ओके, गणेशचं कॉपी केलं साहिल, तू चिटिंग करताय तू.